संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। संजयजी, विधानसभेत यश तर मिळालेलं आहे, मात्र आगामी निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या लवकरात लवकर लागाव्यात अशी इच्छा आहे का? कधीपर्यंत साधारणतः या निवडणुका घोषित होऊ शकतात? सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागायला काही हरकत नसावी। लोकसभा झाली, विधानसभा झाली, जो कर्मचाऱ्यावर जो ताण होता, तणाव होता, आता तो निवळलेला आहे। म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजलं पाहिजे, परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे। आणि आम्ही सरकार म्हणून सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की आता हे निवडणुका संपल्या पाहिजेत। जे स्वायत्त संस्था आहेत त्यांना त्यांचे अधिकार जर प्रदान केले तर एक चांगलं कामाची सुरुवात आणखीन चांगली जोमाने करता येईल, हा आमचा प्रयत्न आहे। म्हणून जानेवारीच्या शेवट किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये या निवडणुका होतील असा मला अंदाज आहे। सध्या असलेल्या सकारात्मक वातावरणाचा या निवडणुकीसाठी सुद्धा फायदा होईल महायुतीला? निश्चित फायदा होईल। सत्ता ही आपल्या घरात नसली पाहिजे, सत्ता ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि मग ते पोहोचण्यासाठी जे काही माध्यम आहेत, ह्या महानगरपालिका, नगरसेवक हा तिथलचा आमदारापेक्षाही चांगलं काम करतो, खासदारापेक्षाही चांगलं काम करतो, आणि डेली टच ज्याला म्हणतो तो त्या माध्यमातून होतो। म्हणून सरकारच्या योजनेचा सुद्धा जो काही लाभ ज्यांना मिळाला पाहिजे ते पोहोचवण्याचं काम सुद्धा होईल। आणि वार्डातले जे काही छोटे छोटे प्रश्न असतात त्या प्रश्नाचा सुद्धा गांभीर्यानं सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल। म्हणून या स्वायत्त संस्था ह्या पुन्हा एकदा त्या लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये, त्या नगरसेवकांच्या, महापौर असतील, हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातात गेल्या पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत। आणि ह्या विधानसभेला जे काही घवघवीत यश मिळाले त्यामध्ये ज्या नागरिकांचा सहभाग होता त्यांना सुद्धा ह्या सगळ्या निवडणुकीमुळे आणखीन दिलासा मिळेल। पण विरोधकांकडनं यापूर्वी सुद्धा टीका केली गेली आहे की महापालिका निवडणुका घेतल्या जात नाहीयेत, कारण महायुतीच्या बाजूने तेव्हा फेवरेबल किंवा सकारात्मक वातावरण नव्हतं, आताच त्या का घेतल्या जात आहेत इतक्या विलंबानं? 2.5 वर्षात घेतल्या गेल्या नव्हत्या, त्याच्याबद्दल काय उत्तर आहे त्यांच्याकडे? काहीच उत्तर नाही। आम्ही 2.5 वर्ष सत्तेत आल्यानंतर का घेतल्या नाही तर त्याच्या मागची कारणं वेगवेगळी होती। आणि हा निर्णय, निवडणुका घेण्याचा अधिकार हा आमचा नाही आहे, तो निवडणूक आयोगाचा आहे। म्हणून त्यांच्याकडे आता जे काही त्यांना वाटतं घ्यावं त्या टायमाला आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, आम्ही कधीही त्यांना नाकारलेलं नाही। आणि म्हणून विरोधक आता ज्या पद्धतीने पहिले म्हणायचे त्यांची भूमिका आता बदलताना दिसते। त्यांना माहिती की जर आता महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या तर त्यांचं अपयश 100% फिक्स आहे। म्हणून आता ते निवडणुकीला घाबरत आहेत। त्यांची जी काही आघाडी वगैरे आहे त्याच्यातली झालेली बिघाडी आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अस्तित्वात राहणार नाही, ही सुद्धा एक मोठी भीती त्यांच्या मनामध्ये आहे। गेल्या सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजनांच्या संदर्भाने निर्णय घेण्यात आले होते। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं। याबाबतची अंमलबजावणी, याबाबतचा निर्णय सरकार स्थापनेनंतर लागलीच घेतला जाणार आहे का? निश्चित घेतलं जाणार आहे, परंतु पूर्वी जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ना त्याची संपूर्ण तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये आम्ही केली होती। आता जे काही पैसे वाढून द्यायचे आहेत त्याची तरतूद ह्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून आम्हाला करावी लागेल। तरतूद केल्याशिवाय पैसे देता येत नाहीत, हे नियम आहे। म्हणून हे आता 5-6 तारखेला जे काही नागपूरचं अधिवेशनाची होण्याची शक्यता आहे त्या टायमाला ह्या बाबीचा विचार केला जाईल। आणि जी घोषणा सरकारने केलेली आहे किंवा मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी निश्चित आम्हाला करावी लागेल। आम्ही जनतेला दगा देऊ शकत नाही, त्यांचा विश्वासघात करू शकत नाही, आणि लाडक्या बहिणीच्या तर नाहीच नाही। म्हणून हे या घोषणेची अंमलबजावणी होईल। लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिलाय, त्याच्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातला हा पहिला सरकारचा निर्णय असेल का सत्ता स्थापनेनंतरचा? निश्चित पहिला असेल। आम्हाला आता वाटतं की आमच्या बहिणीला आम्ही दिलंच पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे। आणि त्याच्या अधिकाराच्या पद्धतीनं ती घोषणा जेवढी लवकर होईल त्याचा आनंद जसा त्यांना आहे तसा आम्हालाही होईल। तशी तरतूद अर्थव्यवस्थेला परवडणारी असणारे महाराष्ट्राच्या त्यावर ठाम आहे, याची उत्तर मागच्या सरकारमध्ये दिली होती तुम्ही? अर्थव्यवस्थेला परवडणारीच असणार आहे। अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एका लाडक्या बहिणीला दिल्यानंतर अर्थव्यवस्था कमजोर होते असं जे विरोधकाचं म्हणणं होतं त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। आणि इतर अनेक माध्यम आहेत जे आपल्याला ही अर्थव्यवस्था बळकट करता येऊ शकते। म्हणून अर्थव्यवस्था बळकट करून महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने 1 नंबरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सुद्धा तो म्हणजे 1 नंबर आहेच, आणखीन पुढे घेऊन जायचा प्रयत्न, आणि आमच्या सर्वसामान्य माणसाला दिलासा, हे सरकारचं ध्येय असणार आहे।
नक्कीच खूप खूप धन्यवाद या बातचीतीसाठी. तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे 2100 रुपयापर्यंत वाढवण्याची पहिली तरतूद, पहिला निर्णय सत्ता स्थापनेनंतर होईल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन रवी पाठक, झी 24 तास, मुंबई.